होतं मारून टाकू म्हणून आणि चुकीचा आरोप करत नमस्कार, मी मधुमती रणबागले. घरच्या त्रासामुळं म्हणजे मला घरचा खूप त्रास होत होता. सासू सासरे नवरा त्यांचा जवळजवळ 15 वर्ष झालं मला त्रास होतोय. जे मारहाण असं दारू पिऊन वगैरे त्रास देणं, रात्रीच्या 2-2 वाजता मला घरातून बाहेर काढलेलं आहे या लोकांनी. तरी सुद्धा मी हे सगळं म्हणजे सहन केलेलं आहे. बाळ माझ्या पोटात असताना 7व्या महिन्यामध्ये मला पूर्णपणे असं ढकलून देणं असे सुद्धा ह्यांनी व्यवहार माझ्या बाबतीत केले. त्याने मला असं 7व्या महिन्यामध्ये त्याने ढकलून दिलं आणि जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा सुद्धा माझा प्रयत्न केला त्यांनी माझ्या पोटात असताना. मी म्हणजे तशा अवस्थेत सुद्धा मी इथं पोलीस स्टेशनला मी गेले. तिथे मी केस वगैरे नोंदवली. केस माझी त्यांनी कशी तरी घेतली जबरदस्तीनं, ती सुद्धा घेत नव्हती. ते म्हणजे त्यामध्ये आरोप ते करत होते घाणेरडे प्रकारचे. पोलिसही घेत नव्हते केस. नंतर त्यांनी फक्त घेतलं FIR वगैरे काय काय त्यांनी केलं, परंतु ती केस माझी त्यांनी फक्त तशी चालू ठेवली 1 वर्षभर. आणि मग नंतर पुन्हा घरच्यांनी मला जबरदस्तीनं ती केस बंद करायला लावली. तरच आम्ही तुला घरात वगैरे घेऊन जाऊ असं मला बोलले. म्हणून मी नाईलाजानं मी ती केस मी माघारी घेतली. परंतु तरीही त्यांचा अत्याचार तसाच चालू राहिला आणि म्हणजे तसाच चालू राहिला. मग आता सुद्धा 5-6 दिवसापूर्वी सुद्धा माझं ऑपरेशन वगैरे झालं. पुन्हा नंतर पुन्हा मी अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी मला मारहाण केलेली आहे. इतकं त्यांनी मला मारलेलं आहे की सावळ जागी सुद्धा त्यांनी मला मारलेलं आहे. आणि त्यामध्येच मग पुन्हा मला सासू सासऱ्यांनी वगैरे म्हणजे घरातून बाहेर काढलं. मला कुठल्या वस्तू वगैरे देत नव्हते. म्हणून मी त्या टेन्शनमध्ये मी विष पिलं आणि स्वतःचा मी जीव घ्यायचा त्यामध्ये मी प्रयत्न केला. मी अशा अवस्थेमध्ये असताना पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मला माझ्या मैत्रिणींनी मला मदत केली, दवाखान्यात वगैरे नेणं वगैरे मदत केली. तसेच या शिंदे मॅडम यांनी सुद्धा मला मदत केली. म्हणजे ह्या सुद्धा दवाखान्यामध्ये आल्या होत्या मला बघायला किंवा सगळं त्यांनी बऱ्यापैकी खूप त्यांनी केलं, मला मदत केली त्यांनी. परंतु माझ्या नवऱ्याने यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. SC वगैरे काय काय त्याने खूप काही केलं. आणि हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, कारण की ज्या आपल्या महिलांना आपल्याला मदतीला येत आहेत आणि त्याच महिलांवर गुन्हा दाखल करणे ही एक गोष्ट चुकीची आहे. तसेच मला या सर्वांनी मला मदत करावी ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे यांनी वेगवेगळ्या योजना वगैरे काढलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, बहिणींच्याकडे त्यांचे चांगले लक्ष आहे. तसंच याही बहिणीकडे त्यांचं लक्ष असावं आणि मला योग्य तो न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र. आज आपल्या ऑफिसला मधुमती रणबागळे ह्या महिला आलेल्या आहेत. यांचं मागच्या महिन्यापासून त्यांची तक्रार माझ्याकडे आहे. मिस्टर वगैरे मला घरी सासू सासरे यांचा परत छळ त्यांचा त्या छळाला कंटाळून ते आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला. त्यातून आपण तिला वाचवलं आणि न्याय देण्याचा हक्क निर्माण करून तिला गुन्हा 2 ते 3 दिवस गुन्हा नोंद होत नव्हता. पण काल तिला गुन्हा नोंद करून तिला आपण आपल्या प्रयत्नातून तिला न्याय मिळवून दिला. आणि इथूनही पुढे अशा महिलांना जे न्याय भेटत नाही ते आपले एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी साहेब आहेतच. जय महाराष्ट्र.